परिस्थिती कितीही बिकट असली तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ध्येय गाठता येतं, याचं जिवंत उदाहरण नाशिकच्या जेल रोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टीत राहणाऱ्या स्नेहा बळीराम कोळे हिने समाजासमोर ठेवलंय। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्नेहाने इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली असून तिच्या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। स्नेहाचे आई वडील हातमजुरी करत असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। घरातील शैक्षणिक परिस्थितीही अत्यंत प्रतिकूल आहे। स्नेहाशिवाय कुटुंबातील इतर कुणीही 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलेलं नाही। तिचे वडील बळीराम कोळे यांनीही जेमतेम प्राथमिक शिक्षण घेतलंय। मात्र या परिस्थितीने स्नेहाच्या स्वप्नांना कधीच मर्यादा घातल्या नाही। परिवारामध्ये कोणीही मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलेलं नाही। आपण अशा परिस्थितीमध्ये घरच्यांनी तिला शिकवण्यासाठी इतका आग्रह होता। खऱ्या अर्थाने मामांनी कुठल्याच प्रकारे तिच्यावरती तिच्या लग्नाचं दडपण नाही का, तिला पारिवारिक कुठल्या कामाचं दडपण नाही का, तू फक्त शिक आणि समाजामध्ये एक वेगळी प्रतिमा म्हणून तू ओळख निर्माण कर, असं त्या सर्वांची इच्छा होती। आणि आज खऱ्या अर्थाने तिने ते करून दाखवलं। 8 ते 10 वर्षाचा हा तिचा अभ्यासाचा प्रवास, अक्षरशः 15-15, 16-16 तास तिने अभ्यास केलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आमच्या मामींचा देखील त्याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे। कारण मामींनी तिला एका टायमाला लायब्ररी जायचं 3-3 वेळेचा डब्बा तिच्या सोबत बनवून दिलेला आहे। तर तू घरी नाही आली तरी चालेल, तुला 3 टाइमचा डब्बा तू तिथे बसून खा। आणि तो डब्बा नेण्याचं काम आमचा विकी सर्वात छोटा भाऊ आहे तिचा, ते काम टिफिन न्यायचं त्याचं असायचं। खऱ्या अर्थाने सर्व परिवाराने तिला जे बळ दिलं आणि त्या बळाला तिने यश प्राप्त करून दिलं। म्हणजे दीदीचं जेवढं कौतुक केलं पाहिजे तेवढं या परिवाराचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे। आणि अशी बहीण आम्हाला लाभली आहे, तर आम्हाला देखील आज अभिमान आणि मन असं भरून आलंय का खरोखर तिने आज जी मेहनत घेतली तिचं सार्थ झालं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या स्नेहाने शिक्षणाला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवलं। झोपडपट्टीतून प्रतिकूल वातावरण, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनं असतानाही तिने शिक्षणाची वाट सोडली नाही। स्नेहाने दीपक फाउंडेशन येथे इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर विविध स्पर्धा परीक्षा देत तिने आपल्या यशाचा प्रवास सुरू ठेवला। आतापर्यंत 3 ते 4 परीक्षा उत्तीर्ण करण्याची कामगिरीही तिने केली आहे। आपल्या यशाबद्दल बोलताना स्नेहा म्हणाली, माझ्या आई वडिलांनी आणि 2 भावांनी मला साथ दिल्यामुळे हीच माझी सगळ्यात मोठी ताकद ठरली। त्यांनी माझं मनोबल वाढवलं। शिक्षण घेताना अनेक आर्थिक अडचणी आल्या, मात्र त्या अडचणींमध्ये माझे वडील माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले, त्यामुळे माझ्या शिक्षणाची वाट अधिक सुलभ होत गेली। मी झोपडपट्टीत राहते म्हणून माझ्या स्वप्नांवर कधीही मर्यादा घातली गेली नाही। जिद्द आणि चिकाटी मी सोडली नाही, शेवटपर्यंत लढत राहिले। माझ्या कुटुंबियांसह शिक्षकांचेही मला मोलाचं सहकार्य मिळालं। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी या टप्प्यावर पोहोचू शकले, असं स्नेहाने सांगितलं। स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झाल्यामुळे मी माझे एक्सप्रेशन नाही सांगू शकत आहे शब्दात। खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स सगळ्यांचा। आई वडील जास्त खुश आहे, मला माझ्या फॅमिलीचा एक्स्ट्रीमली जास्त सपोर्ट होता, नातेवाईकांचा, फ्रेंड्सचा। आज तुला कॅडर भेटलंय, त्या तू कामावरती रुजू होशील। आपली कौटुंबिक परिस्थिती हातावरची आहे, कुटुंबाला काय मदत होईल? फायनान्शियली स्टॅबिलिटी येऊन जाईल। स्नेहाच्या यशामागे तिच्या आईवडिलांचे कष्ट, भावांची साथ आणि शिक्षकांचं मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे। आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही शिक्षणाच्या जोरावर आयुष्य बदलता येतं, हे स्नेहाने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे। आम्रपाली झोपडपट्टीसारख्या सामान्य परिसरातून आलेल्या स्नेहाचा प्रवास आता इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदापर्यंत पोहोचला आहे। तिचं हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर आर्थिक अडचणींमुळे शिक्षणाची स्वप्न अपुरी राहतात असे मानणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरलंय। परिस्थिती कितीही कठीण असली तर जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची साथ असेल तर यश निश्चित मिळतं, हा संदेश स्नेहा कोळेच्या यशाने दिला आहे।